गोऱ्या साहेबाचं सरकार जाऊन 75 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्या सर्वांना गोऱ्या साहेबाचं प्रचंड आकर्षण आहे. ज्या पद्धतीचे कपडे तो घालतो, ज्या पद्धतीचं फूड तो खातो, ज्या पद्धतीच्या घरात राहतो, जसं वागतो, जसं बोलतो, त्याचं आपण अनुकरण करतो, त्याचं आपण कॉपी करतो. आता फूडचं आपण बघूया. आज मॅकडोनल्ड्स आला, त्यांनी आपल्याला बर्गर शिकवला. आता बऱ्याच तुम्हाला दिसतील इंडियन बर्गरचे ब्रँड्स चेन्स तयार झालेत आणि त्या खूप चांगला बिझनेस करतायत. पिझ्झा वेस्टर्न लोकांनी आणला. आता खूप तुम्हाला लोकल पिझ्झा चेन, लोकल पिझ्झा ब्रँड्स दिसतात. आणि असे बरेच हे आहेत. कॉफी आहे, स्टारबक्सनी कॉफी आणली. त्याच्यापेक्षा चांगली कॉफी ब्लू टोकाय किंवा थर्ड वेव्ह कॉफी आज आपल्याला देतात. एक बिझनेस कॅटेगरी आहे, एक फूड कॅटेगरी आहे, ती म्हणजे फ्राईड चिकन. केएफसीने आपल्याकडे फ्राईड चिकन घेऊन आले, पण आज केएफसीला टक्कर देईल असा एकही इंडियन ब्रँड नाहीये. आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक अल बैक नावाचा ब्रँड आहे सौदी अरेबियामध्ये. मी सौदी अरेबियात बरेच वर्ष राहिलेलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सौदी अरेबियामध्ये तुम्ही कोणत्याही सौदी माणसाला विचारा अल्बॅक का केएफसी, आणि तो अल्बॅक म्हणेल. कोणालाही विचारा. अल्बॅक हा इतका पॉप्युलर लोकल फ्राईड चिकनचा ब्रँड आहे. बऱ्याच ठिकाणी केएफसीला आपली दुकानं बंद करायला लागली आहेत सौदीमध्ये, कारण त्याच्या शेजारी अल्बॅकनी स्वतःचं दुकान उघडलं. असा ब्रँड इंडियामध्ये अजून झालेला नाहीये. पण माझ्या मते फ्राईड चिकनच्या एका इंडियन ब्रँडला प्रचंड स्कोप आहे. तुम्हाला कोणाला इच्छा असेल, कोणाला त्याच्यात स्किल असेल, तर नक्की तुम्ही फ्राईड चिकनचा स्वतःचा ब्रँड तयार करू शकता पुढच्या 1, 2, 3 वर्षात आणि केएफसीला टक्कर देऊ शकता. मार्केट प्रचंड मोठा आहे. आपला रिसर्च करा. हे माझं ओपिनियन आहे. धन्यवाद.